महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राज्याचे विधिमंडळ पक्ष नेते काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार साहेब, माजी मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील साहेब, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव कुणाल चौधरी, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यकारिणीच्या सदस्य ॲडव्होकेट केशवमती ठाकूर, याशिवाय महाराष्ट्रातील किंबहुना विदर्भातील सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय काँग्रेस पक्षाचे आमदार आणि सगळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यासहित विशेषतः विदर्भातल्या, पूर्व विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते या रॅलीमध्ये सामील होणार आहेत. दुपारी 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून कामठीच्या पदयात्रेला सुरुवात होईल आणि बरोबर 1 वाजता ही रॅली सभास्थळी सुरू होईल. आणि या रॅलीला कामठी इथेच का सुरू करण्यात आलं किंवा कामठीपासून का सुरुवात करण्यात आली याबाबत एक विशेष बाब अशी आहे की हा राज्यस्तरीय मेळावा आहे आणि प्रदेश काँग्रेसने हा निर्णय कामठीला याच्यासाठी घेतला की आमचे नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचं जे प्रकरण, निवडणूक आयोगाच्या सगळ्या भ्रष्टाचाराची जी काही प्रकरणं बाहेर काढली, पहिलं प्रकरण हे महाराष्ट्रातल्या कामठी विधानसभा मतदारसंघाचं. आणि तिथून मग एक एक वोट चोरी सुलभ गेली, मग ती कर्नाटकची असो की बाकी ठिकाणची असो. तर त्यामुळे ज्या ज्या मतदारसंघामध्ये हे सगळं घडलं, आमचा तर आरोप आहे की महाराष्ट्रातल्या बऱ्याच मतदारसंघांना टार्गेट करून हे घडवण्यात आलं. तर या सगळ्या गोष्टी जनजागृतीसाठी हा निषेध मेळावा 1 तारखेला आयोजित आहे, आपल्या 3 सप्टेंबरला कामठीला आयोजित आहे. याबाबत बाकी सर्व कारण नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसकडे ही संपूर्ण जबाबदारी प्रदेश काँग्रेसने दिली आहे. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय नेते आमचे सुनील केदार साहेब, खासदार बर्वे साहेब, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव प्रफुल्ल गुडदे साहेब, आमदार अभिजित वंजारी साहेब, राजेंद्र मोळक साहेब, किशोर कनेरे साहेब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस साहेब, सन्माननीय सुरेश भोयर साहेब, त्यांच्या कामठी मतदारसंघामध्येच हा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय याच ठिकाणी उपस्थित अभिजित सपकाळजी, शकूर नागानीजी, कुंदा राऊतजी, प्रकाश वसुजी, याज्ञवल्क जिचकर, विजय सराडकर युथ काँग्रेस आणि जिल्हा युथ काँग्रेसचे अध्यक्ष निखिलेश कानेरे, अनुराग भोयर हे या ठिकाणी उपस्थित आहे. याबाबत आता बाकी सविस्तर आमचे नेते सन्माननीय सुनील केदार साहेब सांगतील. दरेकर साहेबांनी आपल्याला त्याची पूर्ण माहिती दिली आहे. संपूर्ण देशामध्ये या झालेला वोट चोरीचा प्रकार आपण सगळ्यांनी देशाच्या पार्लमेंटमध्ये पाहिला. देशाच्या स्वातंत्र्य काळाच्या नंतर इतिहासामध्ये जे घडलं नाही त्या देशातील सगळ्या वर्गाने पाहिला. प्रसार माध्यमासहित 300 खासदार, लोकप्रतिनिधी लोकातून निवडून आलेले, हे लोकशाही पद्धतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिलेल्या सूत्राप्रमाणे आपला आवाज, आपलं म्हणणं मागण्यासाठी एखाद्या व्यवस्थेकडे जात असेल, ती व्यवस्था त्या लोकांचा आवाज न ऐकणं हे स्वतःचा अधिकार समजतात. ही वस्तुस्थिती ह्या
स्वतंत्र भारतामध्ये नोंद केल्यासारखी इतिहासामध्ये राहीलच, हे काय आपल्याला विसरता येणार नाही. पण आता हा माननीय राहुल गांधींनी हा विषय सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचवलेला आहे. सर्वसामान्य माणसाला तो अधिकार प्राप्त संविधानाला दिलेला आहे. कोणी आंदोलनामध्ये दिला नाही, कोणी उपकार केला नाही, कोणी काही सबसिडी वाटली नाही, कोणी काहीतरी रेव्हन्यू वाटली नाही, कोणी त्या ठिकाणी आर्थिक कुठल्या प्रलोभन दिलं नाही. संविधानात दिलेलं आहे आणि संविधानामध्ये प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी त्यावेळेस संविधान पास होत असताना पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये जी भाषणं आपण सगळ्यांनी ऐकले, सगळ्या पक्षाच्या, सगळ्या विचारधाराचे, तर त्याच्यावर लक्षात येईल की नेमकी त्याचं महत्त्व आणि त्याचं गांभीर्य, त्याचा अधिकार काय आहे. आज तोच विषय घेऊन आम्ही सगळेजण माननीय आमचे नेते राहुल गांधींचा विचार घेऊन 3 तारखेला कामठीमध्ये त्याचा महाराष्ट्रासाठी सुरुवात करतोय. प्रदेश अध्यक्ष येणार, त्या पद्धतीने विषय मांडणार आणि मग पुढची रूपरेषा अधिकार माननीय प्रदेशाध्यक्ष स्थितीत आम्हाला सांगतील. पण एवढं गोष्ट नक्की खरी की हा आता आवाज पूर्ण देशामध्ये थांबणार नाही, उत्तरे द्यावंच लागेल. कारण आपण सगळ्यांनी हा अधिकार आपल्याला संविधान दिलेला आहे. कोणी आंदोलनात दिला नाही, कोणी आपला उपकार केला नाही, कोणी हे समजू नये की आमच्या पुरता नाही, आमचं काय केलेलं नाही. फक्त कुठल्या वर्गातला कुठला व्यक्ती असो, प्रशासनातला असो, त्या ठिकाणी असलेला शेतकरी वर्ग असो, शाळेत जाणारा विद्यार्थी असो, काम करणारा असलेला एक्झिक्युटिव्ह असो, की आमचे पत्रकार बंधू असो, की त्यांचे असलेले मालक लोक असो, या सगळ्यांचा तो अधिकार हा देशावरचा आपला मूलभूत अधिकार आहे. आणि तोच अधिकार त्या देशातील लोकांना त्याचा कोणी हिरावून घेता कामा नये, चोरून घेता कामा नये. ही प्रबळ भूमिका पुनश्च देशाला संविधानाच्या माध्यमातून मिळाली लोकशाही मजबूत करण्याची भूमिका, दृष्टिकोन आणि संकल्प करणारा राहुल गांधीचा आवाज आपल्याला आम्ही 3 तारखेपासून महाराष्ट्रात सुरू करतो. सभा बघितली जसं आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी कितीतरी 10 त्यांनी डिमांड केलेली आहे की ही निवडणूक राज्यसभेमध्ये बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. आपल्या माहितीकरिता सांगत आहे, मागील 23 दिवस संसद चाललेली नाही आहे. पूर्ण विपक्ष सर्व इंडिया अलायन्स एकच मागणी करत होता, SIR चर्चा घ्या. फक्त चर्चा मागत होतो, कोणतंच काही नाही, कायदा मागत होतं, काही नाही, फक्त चर्चा. ही सरकार चर्चेपासून पळत आहे. कारण की चर्चेमध्ये लोकसभेमध्ये चर्चा झाली असती, राज्यसभामध्ये चर्चा झाली तर रेकॉर्डवर आलं असतं आणि यांच्या गबाळ सर्व बाहेर आलं असतं, रेकॉर्ड तयार झाला असता. त्या भीतीपोटी त्यांनी चर्चा घेतली नाही. 23 दिवस संसदचं कामकाज ध्वस्त केलं आणि कुठलंही असं महत्त्वपूर्ण बिल नसताना सुद्धा त्यांनी चर्चा घेतली नाही. याच्यावरून तुम्हाला तुमच्या लक्षात येत असेल की कशा प्रकारे ही सरकार स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. 3 सितंबर को महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की ओर से एक वोट चोर गद्दी छोड़ ये जो मूवमेंट पूरे देश में चलाया जा रहा है, उसका एक राज्य स्तरीय रैली कामठी में डिस्ट्रिक्ट नागपुर में होने जा रहा है, जिसमें हमारे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाल जी, राज्य के सभी नेतागण और नागपुर ग्रामीण कांग्रेस कमेटी की ओर से इस मेळावा का आयोजन किया गया है. कामठी कॉन्स्टिट्यूंसी इसलिए कि सबसे पहले राहुल जी ने इस देश में वोट चोरी जो हो रही है, किस तरीके से वोट चोरी करते हैं, उसका उदाहरण कामठी विधानसभा मतदार क्षेत्र के माध्यम से उन्होंने दिया था. इसलिए राज्य का पहला मेळावा हम कामठी शहर में कृषि उत्पन्न बाजार समिति का जो मैदान है उसमें लेने जा रहे हैं. उसके पहले डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के पुतले से तो बाजार समिति तक के पदयात्रा भी माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाल जी करने जा रहे हैं. सर, क्या इस मेळावे के अंदर आप जो ईवीएम जो है, ईवीएम में जिस तरह से घोटाले हो रहे हैं ऐसा लोगों का कहना है, इस विषय को भी आप इस मेळावे में लेने वाले हैं? देखिए, दोनों विषय हैं. एक तरफ ईवीएम में भी धांधली है, दूसरी तरफ मतदाता सूची जो है उसमें जिस तरीके से उन्होंने धांधली की है, जिस तरीके से वोटों का एडिशन और डिलीशन करने का काम इलेक्शन कमीशन के माध्यम से भारतीय जनता पार्टी ने किया है. 6 महीने के भीतर 30,000, 35,000, 40,000 तक के वोटिंग बढ़ा है.
जो नया एनरोलमेंट है, जो नई नोंदनी है, वो 40-40 हजार तक के बढ़ा है। एकदम से ऐसा क्या हो गया कि 40,000 वोटर्स ये 6 महीने के भीतर लोकसभा और विधानसभा के बीच में बढ़ता है। लोकसभा चुनाव के जो परिणाम आए हैं, जिसमें कांग्रेस की बड़ी जीत महाराष्ट्र के भीतर हुई, उसके चलते उन्होंने एक षड्यंत्र करते हुए इलेक्शन कमीशन को हाथ में लेकर इन्होंने ये मतदाता सूची को बढ़ाना और घटाना, कुछ वर्ग विशेष के लोगों के नाम मतदाता सूची से हटाने का भी काम इलेक्शन कमीशन द्वारा किया गया है। इसका जनजागृति करना, इसके विरोध में जनमन में जो असंतोष है उसको उजागर करना, ये हमारे मेळावे का उद्देश्य है। सर, आने वाले समय में नागपुर में भी इलेक्शन होने वाले हैं स्वराज्य संस्थाओं के, तो क्या इसमें आप बैलेट पेपर की मांग करेंगे? देखिए, स्थानीय स्वराज्य इलेक्शन जो है वो इलेक्शन 2 पद्धति से लिए जा सकते हैं, एक बैलेट पेपर और एक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। अभी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पूर्णतः कब होती है? जिसमें बैलेट यूनिट, कंट्रोल यूनिट और वीवीपैट होता है। इन्होंने अभी वीवीपैट हटा दिया है और सिर्फ बैलेट यूनिट और कंट्रोल यूनिट के माध्यम से चुनाव लेने का प्रयास इनका है। हमारी इलेक्शन कमीशन को हमने मांग की है, हमारे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाल जी और मैं खुद उनके सामने जाके उन्होंने निवेदन किया कि आप इसको बैलेट पेपर पे ये चुनाव लो, मगर उन्होंने उसमें बैलेट पेपर से चुनाव लेने का मना करते हुए ईवीएम से हम चुनाव लेंगे, मगर ईवीएम में भी हम वीवीपैट नहीं रखेंगे, ये उनका जो कहना है। इसके ऊपर से समझ अपने को ध्यान में आता है कि निश्चित तौर पर ये वोट चोरी होने वाली है। और यहाँ के जो पालक मंत्री है बावनकुले जी, वो बोलते हैं कि हम नागपुर कॉर्पोरेशन में 120 सीटें जीतेंगे, 125 सीटें जीतेंगे। अभी से इनको कहां से अंदाजा आ गया? यहाँ वार्ड फॉर्मेशन अभी हुआ, यहाँ रिजर्वेशन अभी तक खुला नहीं, ये चुनाव की तारीख निश्चित नहीं हुई और ये अभी भी अपनी जीत का दावा जो कर रहे हैं, इसके आधार पर निश्चित तौर पर कहा जा सकता है कि वो वोट चोरी करने वाले हैं। अरे थैंक यू। ये क्या हो गया?